मूल्यांकन म्हणजे काय त्याची संकल्पना आपल्याला समजून घ्यायची उद्दिष्टामध्ये 2 नंबर म्हणता मूल्यमापन व मूल्यांकन यामध्ये सहसंबंध स्पष्ट करणे. बघा कारण असं की त्याची कॅपॅसिटी लो आहे तरी त्यानं त्याच्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त केली, तुमची कॅपॅसिटी ह्याच्यापेक्षा जास्त आहे तर तुम्ही तिथपर्यंत गेला नाही, त्याच्यामुळे मी तुमच्यावर नाराज आहे. तसं विद्यार्थ्याच्या ॲबिलिटीमध्ये काय मनाची ॲबिलिटी त्यावर एक शिक्षक होता, तत्वज्ञानी होता, संशोधक सुद्धा होता आणि त्याची शिकवण्याची पद्धत एवढी जबरदस्त होती. त्याच्याबद्दल एक वाक्य लिहिलं गेलं, तीन अक्षरी शब्द किती लिहू शकतो तो संख्या. आमच्याकडे वर नाही अजून, म्हणजे आतापर्यंत तुमच्याकडे परिस्थिती पायाभूत आपण 4 काल प्रकार बघितले होते. काल झाले ना लेक्चरला तुम्हाला मी सांगितलं होतं पायाभूत स्तर मध्ये कोणते वर्ग असणार आहेत. आपण अशा क्षेत्रामध्ये काम करतोय, आत्मसन्मानाकडे जात असताना आत्मसिद्धीकडे मला जायचं नाहीये. कमीत कमी तिसरा प्रश्न आहे रिकाम्या जागा भरा. आफ्टर मेनी एगो किंवा इयर्स हा आकलनात्मक प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आहे शब्दसंपत्ती वाढवणारा मूलधातू शब्द ओल्ड, हेअर, काइंड अँड फ्रॉम. त्यानंतर आहे एचओटी. एचओटी म्हणजे उच्चस्तरीय प्रश्न आहे. हायर ऑर्डर थिंकिंग त्यातले लघुत्तरी हा जर घटक घेतलेला आहे त्यासाठी डोळ्याला पण सिंह गेला. विषय आहे परिसर अभ्यास भाग 2. प्रश्न प्रकार आहे वस्तुनिष्ठ प्रश्न प्रकार. आपण ऐकूया मॅम. पहिला प्रश्न आहे तानाजी मालुसरे यांचे गाव कोणते. स्त्री शिक्षणाची ज्ञानज्योत तूच लावली, राहोत तेवत की ज्योत त्यासाठी तूच जिंकली. अशा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण क्षेत्राचे कार्य केलं, मुलींना शिकवलं. त्यामुळं आम्ही या ठिकाणी उभे आहोत आणि त्यांच्या या कार्याला स्मरण म्हणून आम्ही आमच्या गटाचे नाव सावित्रीच्या लेखी असं दिलेलं आहे. मोबाईल नंबर सांगा.